काही वर्षांपूर्वीपर्यंत कमी पाण्यामुळे पीक घटणं हे अनेक शेतकऱ्यांची रोजची डोकेदुखी होती। विहिरी खोल जात होत्या, पाऊस कधी येईल याचा भरोसा नाही आणि पाटाने पाणी देताना अर्ध्यापेक्षा जास्त पाणी वायाच जायचं। मेहनत वाढायची, खर्च वाढायचा, पण उत्पादन मात्र मनासारखं मिळत। अशा वेळी काही शेतकऱ्यांनी विचार बदलला आणि ठिबक सिंचन वापरून कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्याचा मार्ग निवडला। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी निखिल माने आणि आज आपण ठिबक सिंचनामुळे शेतीत झालेला खरा-खुरा बदल समजून घ्यायचा प्रयत्न करू। आपण पारंपरिक पद्धतीने पाणी दिलं की पाट भरतो, पाणी वाहून जातं, तण वाढतं आणि काही भाग ओला तर काही भाग कोरडा राहतो। म्हणजे पाणी दिलं तरी झाडाला योग्य फायदा होतोच असं नाही। पण ठिबक सिंचनात पाणी थेट झाडांच्या मुळाशी ठेंबे ठेंबे दिलं जातं। जितकं हवं तितकं पाणी, ना कमी ना जास्त। ठिबक वापरणाऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव सांगतो की पाणी बचत तब्बल 40 ते 60% कमी आहे। सिंचन लवकर पूर्ण होतं, मोटार कमी वेळ चालते, त्यामुळे वीज बिलातही बचत दिसते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीत ओलावा कायम संतुलित राहतो, त्यामुळे पिकांची वाढ एकसारखी आणि तंदुरुस्त होते। खत व्यवस्थापनात तर ठिबक सिंचन गेम चेंजर ठरलाय। विद्राव्य खते पाण्यासोबत थेट मुळाशी देता येतात, खत वाया जात नाही, झाडाला अचूक पोषण मिळतं आणि उत्पादनाचा दर्जा सुद्धा सुधारतो। भाजीपाला असो, डाळिंब असो, द्राक्षे, ऊस, कापूस, फळबाग किंवा फुल शेती सुद्धा ठिबक सिंचन सर्वत्र उपयोगी ठरले। तण कमी वाढतं, रोग नियंत्रण सोपं होतं, मजुरी कमी लागते आणि उत्पादनाची गुणवत्ता सुद्धा वाढते आणि त्यामुळे बाजारात दर सुद्धा चांगला मिळताना दिसतो। हो, सुरुवातीला ठिबक सिंचन खर्चिक वाटू शकतं, पण शासन अनुदान योजना आणि पुढील अनेक वर्षांची बचत जर पाहिलीच तर हा खर्च नसून एक गुंतवणूक म्हणून दिसून येते। एकदा प्रणाली बसली की वर्षानुवर्ष मिळणारा फायदा तो वेगळाच। मित्रांनो, पाणी ही उद्याची सर्वात मोठी संपत्ती आहे। कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर ठिबक सिंचन हा पर्याय नाही तर एक गरज बनली पाहिजे। योग्य नियोजन आणि तंत्रज्ञान वापरलं तर शेती अधिक टिकाऊ, फायदेशीर आणि सुरक्षित होऊ शकते। तुमच्या शेतात ठिबक सिंचन आहे का? नसल्यास बसवण्याचा विचार करताय का? तर यावरती तुमचा अनुभव किंवा तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि पालवी ॲग्रीगो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसोबत। धन्यवाद।